कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि यावेळी राज ठाकरेंच्या मातोश्रीही त्यांच्यासोबत होत्या। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंच्या आई मातोश्री निवासाने गेल्या। ठाकरे बंधूंची ही कौटुंबिक भेट असल्याचं बोललं जात आहे। मात्र या भेटीमुळे दोन्ही ठाकरेंची जवळीक आणखी घट्ट झाल्याचंही दिसून आलंय। पाहूया एक रिपोर्ट। राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी राज ठाकरेंसोबत त्यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंची आई मातोश्री निवासस्थानी पोहोचले। यावेळी राज ठाकरेंची बहीण जयवंती देशपांडे, त्यांचे पती अभय देशपांडे आणि मुलगा यश देशपांडेही सोबत होते। सकाळी माहीममधल्या एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती। त्यानंतर राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी गेले आणि आईला घेऊन थेट मातोश्रीवर दाखल झाले। मातोश्रीवर जाताना राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि तुळसही सोबत नेली होती। दुपारी 12:50 राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आणि दुपारी 3:30 वाजता ते मातोश्रीवरून निघाले। गेल्या 3 महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये 7 भेटी झाल्या आहेत। 5 जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले। 27 जुलै रोजी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले। 27 ऑगस्टला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी जात गणपतीचं दर्शन घेतलं। 10 सप्टेंबरला संजय राऊतांसह काही नेत्यांना घेऊन उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले। 5 ऑक्टोबरला संजय राऊतांच्या नातवाच्या बारशात दोन्ही ठाकरे एकत्र आले। त्याच दिवशी म्हणजे 5 ऑक्टोबरला राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि 12 ऑक्टोबरला आईला घेऊन राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात स्नेहभोजन केलं। असं आहे की हे दोघं भाऊ हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत। ते सर्व निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, त्यामुळे इतर कोणी त्यांना काही सांगायची गरज नाही आहे। आत्ता तरी जे दिसतंय ते कौटुंबिक जिव्हाळा जो दिसतोय तो त्याच्यामध्ये दिसतोय। गेल्या काही महिन्यांमध्ये त्या भेटीगाठी होताना, आणि ही एक चांगली गोष्ट आहे की एक कुटुंब पुन्हा एकदा जवळ येत आहे। राजकीय अन्वयार्थ मी तुम्हाला म्हटलं तसं काढू नये, त्यामुळे विरोधक काय प्रयत्न करतात किंवा ह्याचा आम्ही तरी विचार केलेला नाही। त्या बाबतीत राजकीय जर काही सांगायचं असेल तर ते फक्त राजसाहेबच सांगू शकतील। राजकीय पुढच्या काळातल्या घडामोडी घडणारही असतील तर त्या संबंधातली जी अधिकृत उद्घोषणा असेल ती उद्घोषणा मी करण्यापेक्षा किंवा त्यावर कुठलंही भाष्य करण्यापेक्षा ते भाष्य हे सन्मान्य पक्षप्रमुखांकडून आणि मला वाटतंय मनसे प्रमुख दोघांकडूनही त्यांनी ते भाष्य करणं जास्त उचित असेल। तुर्तास आपण सगळेजण या एका गोष्टीने नक्की आनंदित होऊया की चांगली गोष्ट आहे। अनेक वर्षांचं जे मनातलं मळब होतं, जी किलमिश होती, ती सगळी बाजूला पडलेली आहेत आणि एक नवा नितळ मैत्रीचा आणि बंधुत्वाचा प्रवाह सुरू झालेला आहे। मला आता त्याची कल्पना नाही, पण मला नक्की माहिती आहे की दरवर्षी दीपोत्सव गेले आता 11-12 वर्ष राजसाहेब दीपोत्सव दादर शिवाजी पार्क या ठिकाणी करतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक ते ओपनिंगला उद्घाटनाला बोलवतात। मला वाटतं कदाचित त्या दोन बंधूंमध्ये चर्चा झाली असेल, म्हणून जर आले तर तुमच्या एवढाच मला आनंद होईल, महाराष्ट्राला आनंद होईल आणि दिवाळी लोक युती होण्यापूर्वी कदाचित साजरी करतील। मुंबई महापालिकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार हे जवळपास निश्चित झाले, पण दोन्ही ठाकरेंच्या युतीचा महायुतीला फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते देत आहेत। चांगला आहे, उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत। शेवटी या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे। दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे, परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे
आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे. यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये. याच्या आधी देखील भेटी झाली आपण सांगितलेलं आहे, पण सूत्र मात्र काही जुळून येत नाही. याच्याकरता त्यांच्या वारंवार भेटी चालू आहे. ते वारंवार किती वेळा भेटली तरी या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारवर या राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे. त्याच्यामुळे यांनी किती बैठका घेतल्या, किती भेटी घेतल्या तरी त्यांचा संकल्प काही यशस्वी होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधल्या भेटीगाठी वाढल्या आहेत. मनही जुळल्याचं दिसतंय. आता राजकीय युतीची अधिकृत घोषणा कधी होतेय हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.